तसं पाहिलं तर आता रोहित पवार हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, सुप्रियाताई सुळे यांच्याही पेक्षा ते वरिष्ठ नेते झालेले आहेत. त्यामुळे सातत्यानं ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं भूमिका मांडत असतात. आता ही त्यांनी त्यांची व्यक्तिगत भूमिका मांडलेली आहे, परंतु खरी वस्तुस्थिती ही आहे की 2016 साली ज्या वेळेला पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका 16 किंवा 17 सालच्या असतील, त्यावेळेला जिल्हा परिषदेचं तिकीट जर त्यांना नाही दिलं तर आम्ही आणि आमचा परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू, अशा पद्धतीची धमकी त्यांनी खुद्द पवार साहेबांना दिली होती. आणि पवार साहेबांनी त्यांना अजितदादांना विचारायला सांगितलं. अजितदादांनी सांगितलं की साहेब जोपर्यंत परवानगी देणार नाही तोपर्यंत आता कुटुंबातला इतर कुणाला वेगळ्या निवडणुका लढवायच्या संदर्भात मला निर्णय घेता येणार नाही. त्यांनी 2-3 वेळेला हेलपाटे मारल्यानंतर शेवटी धमकी दिली होती. त्यामुळं रोहित पवार हे 2016 साली भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर 19 साली विधानसभेला जर उमेदवारी नाही दिली तर त्या ठिकाणी ते सुरुवातीला हडपसरमधून निवडणूक लढवण्याच्या करता प्रयत्नशील होते. नाही दिलं तर भाजपमध्ये जाणार असं म्हणायचे. म्हणून शेवटी त्यांना कर्जतमध्ये त्या ठिकाणी अजितदादांचा अंबालिका कारखाना होता, तिथे त्या ठिकाणी काम होतं दादांचं, आणि म्हणून करता त्यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून त्या ठिकाणी घड्याळ चिन्हावर त्यावेळेच्या वेळेला उमेदवारी दिली होती. तर रोहित पवार हे सातत्यानं असं जे बोलतात, मग विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये ते सातत्यानं बोलत राहतात. विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? म्हणजे आमचे आमदार तुतारीत जाणार होते आणि आम्ही विरोधात बसणार होतो का? जाऊ. विलिनीकरण होणार होतं म्हणजे काय? तर तुतारीचे आमदार आणि तुतारीचे सगळे नेते कार्यकर्ते घड्याळात येणार होते, असाच त्याचा अर्थ होता ना. आणि त्यामध्ये मग काय होतं, रोहित पवारांना त्या ठिकाणी मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये आमच्या पक्षातल्या ज्या नेत्यांचा अडसर झाला त्यांच्या मागे ते हात धुवून लागलेले आहेत आणि त्यांना जनतेमधून कार्यकर्त्यांमधून बदनाम करण्याच्या करता काही ते खोटं सांगत राहतात. आणि अशा पद्धतीनं रोहित पवार जे आज जे बोलतायत त्याच्यामध्ये काही सत्य नाही, तथ्य नाही. उद्या त्यांना कुठून ऑफर मिळाली तर ते कुठेही जाऊ शकतात.